नमस्कार मित्रांनो, गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा आणि पारंपरिक सण आहे, जो चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण हा सण केवळ नवीन वर्षाची सुरुवात नाही, तर तो अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिक घटनांशी जोडलेला सुंदर सण आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच सर्व गोष्टींवर चर्चा करणार आहोत. त्यामुळे अजून वेळ न दवडता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. पण त्याआधी होईल एक छोटासा इंट्रो. कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत आहात क्लिअर कट. गुढीपाडवा हा हिंदू पंचांगानुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. हा दिवस शालिवाहन शक या नवीन कालखंडाची सुरुवात दर्शवतो. त्यामुळे हा दिवस नवीन संकल्प, नवीन आशा आणि नवीन उत्साहाने भरलेला असतो. लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि येणारे वर्ष सुख समृद्धीचे जावो यासाठी प्रार्थना करतात. शिवाय याच काळात वसंत ऋतूचेही आगमन होते, ज्यामुळे थंडी कमी होऊन निसर्गात नवचैतन्य निर्माण होते. निसर्ग फळाफुलांनी बहरतो. ही तर झाली या सणाची नैसर्गिक बाजू. याशिवाय या सणामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक कथा देखील जोडल्या गेल्या आहेत. त्यापैकी प्रमुख म्हणजे प्रभू श्री रामचंद्रांनी याच दिवशी रावणावर विजय मिळवून अयोध्येत पुनरागमन केले. त्यांच्या या विजयाच्या स्मरणार्थ आणि आनंदाप्रीत्यर्थ घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या. तसेच असेही मानले जाते की ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली, ज्यामुळे हा दिवस निर्मिती आणि नवीन जीवनाची सुरुवात म्हणून पूजनीय आहे. काही ऐतिहासिक नोंदींनुसार सातवाहन राजा शालिवाहन यांनी याच दिवशी शत्रूंवर विजय मिळवला आणि आपल्या राज्याची स्थापना केली. त्यामुळे देखील या दिवसाला विशेष महत्त्व आहे. दारादारात काढलेल्या रांगोळ्या, धूपदीपाने आणि मिष्टान्नाने दरवळणारा मंद वारा आणि आकाशाला टेकलेली निसर्गमेव्यात नटलेली विजयाची उंच गुढी, हा सारा देखावा पाहून मनात चैतन्याचा झरा दाटल्याचा आभास होतो. गुढी हे विजय, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक मानले जाते. ती वाईट शक्तींना दूर ठेवते आणि घरात सुख, शांती नांदवते अशी मान्यता आहे. तर ही आहे गुढीपाडव्याच्या सुंदर उत्सवाची पार्श्वभूमी. तर मित्रांनो, गुढीपाडव्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही गुढीपाडव्याबद्दल माहिती मिळेल. अखेरीस तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला हे नववर्ष सुख समृद्धीचे जावो हीच श्रींचरणी प्रार्थना. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोवर स्वस्थ रहा, सुरक्षित